नांदेडच्या ITI चौकामध्ये हॉर्न वाजवल्याच्या रागातून एका चालकाला अक्षरशः गाडीवर चढून मारहाण करण्यात आलेली आहे। डॉक्टर प्रकाश नागरगोजे यांनी हॉर्न का वाजवला असा सवाल विचारत एका तरुणाने त्यांच्या कारवर चढून त्यांना मारहाण केली आहे। दरम्यान मारहाण सुरू असतानाच नागरगोजे यांनी कार थेट पोलीस स्टेशनमध्ये नेली। आपण हे दृश्य पाहू शकतो। हॉर्न का वाजवला अशा क्षुल्लक कारणावरून एका तरुणाने गाडीमध्ये बसलेल्या डॉक्टर नागरगोजे यांना मारहाण करायला सुरुवात केली आणि यासाठी तो थेट गाडीवर चढला। त्यानंतर डॉक्टर नागरगोजे यांनी ही युक्ती करत गाडी थेट पोलीस स्टेशनमध्ये नेली। ट्रॅफिक जमा झाली असताना एक इसम माझ्या समोर आला। इसम समोर येऊन माझ्यावर त्यानं दमदाटी केली। हे गाडी लवकर काढ इथून, इथं किती वेळ थांबणार आहेस तू, तुला बघायची का, लवकर जा इथून। आणि तो असं बोलत बोलत डायरेक्ट माझ्या अंगावर हाणमारी करायला आला, माझ्या गाडीवर चढला। त्यांनी मला 2-4 हातपायी पण केलेली आहे। आता त्यासाठी मी रस्त्यातून येत असताना तो माझ्या गाडीवर चढलेला होता आणि वरून मला मारहाण करत होता। बातमी संभाजीनगरमधून। संभाजीनगरमध्ये क्रीडा विभागामध्ये 22 कोटींचा घोटाळा करणाऱ्या कंत्राटी कर्मचाऱ्यांचे अनेक कारनामे समोर आले। या प्रकरणातील आरोपी हर्षकुमार अनिल क्षीरसागरने स्वतःच्या मौजमजेसाठी तब्बल 7 कोटी रुपये उडवल्याचं समोर आलंय। सोनं, हॉटेल, विविध आलिशान वस्तूंची खरेदी तसंच फोन, नव्या फ्लॅटसाठी उच्च प्रतीच्या वस्तू खरेदी करणं अशी मजा त्यानं केली आहे। कंत्राटी कल्पने कसे उडवलेत हे 22 कोटी पाहूयात ग्राफिक्सच्या माध्यमातून। तर स्वतःच्या मौजमजेसाठी 7 कोटी त्यानं उडवलेत। 20 लाख फिरण्यासाठी त्याने उडवलेत। सोनं, हॉटेल, विविध आलिशान वस्तूंची त्यानं खरेदी केली आहे। नव्या फ्लॅटसाठी आणि उच्च प्रतीच्या वस्तूंची खरेदी त्यानं केली आहे। आलिशान BMW कारची सुद्धा त्यानं खरेदी केली आहे। मैत्रिणीच्या अकाउंटवर 70 ते 80 लाख रुपये आणि 2.5 कोटींची त्यानं FD केली आहे। आरोपीनं सुरुवातीला त्याच्या 4 अकाउंटवरती रक्कम घेतलेली आहे आणि त्या 4 अकाउंटवरून नंतर इतर अन्य अकाउंटला ट्रान्सफर झाले आहेत। त्याच्यामध्ये काही नातेवाईक आहेत, त्याचे काही मित्र आहेत, काही इतर व्यक्ती आहेत। त्याच्यासोबतच सराफाच्या अकाउंटला काही रक्कम ट्रान्सफर झालेली आहे। मेक माय ट्रिपवरून काही ट्रान्झॅक्शन्स झालेले आहेत। आयफोन खरेदी केलेला आहे, चैनीच्या इतर वस्तू काही खरेदी केलेल्या आहेत। त्याच्या एका मैत्रिणीच्या अकाउंटला सुद्धा काही रक्कम ट्रान्सफर झालेली आहे। यासोबतच आणखीन इतर आमचे बँक स्टेटमेंट्स काढणं आमचं सुरू आहे। त्याच्यात इतर आमचे सविस्तर आणखीन तपास सुरू आहे। या तपासासाठी आम्ही 5 पथकं तयार केलेली आहेत। लवकरच आम्ही आरोपी अटक करत आहोत। यानंतर आता राज्यातल्या 36 जिल्ह्यांमधल्या महत्त्वाच्या बातम्यांचा घेऊयात वेगवान आढावा। हवामान विभागाने वर्तवलेल्या अंदाजानुसार यवतमाळच्या अनेक तालुक्यांमध्ये अवकाळी पावसानं हजेरी लावली। अवकाळी पावसामुळे तूर आणि रब्बी हंगामातील पिकांचं नुकसान होण्याची शक्यता आहे। त्यामुळे शेतकऱ्यांमध्ये भीतीचं वातावरण निर्माण झालंय। नंदुरबार जिल्ह्यातील काकडदा परिसरामध्ये तुफान पाऊस झालाय। अवकाळी पावसामुळे शेती पिकांच्या मोठ्या प्रमाणात नुकसान होण्याची शक्यता आहे। पाऊस पडल्यामुळे आंब्याच्या उत्पादनात मोठ्या प्रमाणात घट होणार आहे। अचानक आलेल्या मुसळधार पावसामुळे अक्कलकुवाहून नंदुरबारला जाणाऱ्या बसमध्ये पाणी साचलं। त्यामुळे बसमधील प्रवाशांचे प्रचंड हाल झालेत। एकीकडे महामंडळ भाडेवाढ करत आहे, मात्र अशा भंगार बसेसमधून प्रवास करावा लागत असल्याने नागरिक मात्र संतापलेत। हवामान विभागाने दिलेल्या अंदाजानुसार साक्री तालुक्यातील पिंपळनेर परिसरामध्ये अवकाळी पाऊस कोसळलाय। अचानक आलेल्या जोरदार पावसामुळे नागरिकांची मात्र तारांबळ उडाली। या अवकाळी पावसामुळे रब्बी हंगामातील पिकांचं मोठ्या प्रमाणात नुकसान होण्याची चिन्ह आहेत। जळगाव शहरासह रावेर, चाळीसगावामध्ये जोरदार पाऊस कोसळलाय। अचानक आलेल्या पावसानं जनजीवन विस्कळीत झाले। दरम्यान जिल्हा प्रशासनाकडून नागरिकांना सतर्कतेच्या सूचना देण्यात आल्या आहेत। पुण्यात पुढील 2 दिवस मेघगर्जना आणि वादळी वाऱ्यासह पाऊस पडण्याची शक्यता पुणे वेधशाळेने वर्तवली आहे। गेल्या 24 तासांमध्ये पुणे शहरासह जिल्ह्यातील हवामान बदलामुळे कमाल आणि किमान तापमानामध्ये 1 ते 2 अंशांनी वाढ झाली आहे।
हिंगोली जिल्ह्यामध्ये हळदीच्या पिकावरती करपा रोगाचा प्रादुर्भाव झालाय, त्यामुळे हळदीच्या उत्पादनावर मोठ्या प्रमाणात घट होण्याची शक्यता आहे. वाशिम जिल्ह्यात ढगाळ वातावरण असल्यामुळे रब्बी हंगामातील पिकांवर संकट कोसळलंय. हरभरा पिकं ऐन फुलांच्या अवस्थेमध्ये असताना वातावरणातील बदलामुळे पिकावर अळीचा प्रादुर्भाव वाढलाय. शेतकरी औषध फवारणीद्वारे प्रादुर्भावावर नियंत्रण मिळवण्याचा प्रयत्न करतायत. नाशिकमध्ये ढगाळ वातावरणामुळे द्राक्ष उत्पादक धास्तावलेत. पाऊस आणि गारपिटीच्या शक्यतेमुळे द्राक्ष उत्पादकांची डोकेदुखी वाढलेली आहे. बारामती तालुक्यामध्ये डाळिंबांच्या झाडांच्या छाटणी सुरू आहेत. डाळिंबाच्या ऋतू संपल्यानंतर डाळिंबाच्या झाडाला जास्त फुलकळी यावी यासाठी डाळिंबाची छाटणी करावी लागते. सध्या या भागामध्ये छाटणीची कामं सुरू असल्याने शेतकरी डाळिंब छाटणीत व्यस्त आहेत. कांद्याला सध्या दर चांगला मिळत असल्याने शेतकरी कांदा पिकाकडे वळलेला आहे. कांद्याची लागवड मोठ्या प्रमाणात केली जात असल्याने कांद्याच्या रोपांना मागणी वाढली आहे. सांगलीच्या कृषी उत्पन्न बाजार समितीमध्ये यावर्षी मिरचीची आवक 8,000 क्विंटल झालेली आहे. बेडगी आणि लवंगी मिरचीला जास्त मागणी आहे. मिरची तेजीत असल्यानं बळीराजाला आता दराची प्रतीक्षा आहे. अकोल्यात डॉक्टर पंजाबराव देशमुख कृषी विद्यापीठामध्ये 3 दिवसीय कृषी प्रदर्शनाचं आयोजन करण्यात आलं. प्रदर्शनाचा आजचा पहिला दिवस असून या प्रदर्शनामध्ये पुष्प प्रदर्शन आकर्षण ठरलेले. यात विविध रंगांची परदेशासह भारतातील फुलांचा समावेश आहे. जळगावात थंडी वाढल्याने भरीत पार्ट्यांना सुरुवात झालेली आहे. खानदेशात थंडीच्या दिवसात भरताच्या वांग्यांची मोठी मागणी असते. नागरिक मित्रपरिवारांसह रम्य ठिकाणी जाऊन पार्ट्या करताना दिसत आहेत. बोगस फळपीक विम्याच्या तपासणीसाठी कृषी आयुक्तालयाचे पथक रवाना झाले. हवामानावर आधारित फळपीक विमा योजनेमध्ये 2 लाखांहून विम्याची नोंदणी झालेली आहे. यातील हजारो विम्याची नोंदणी बोगस असण्याची शक्यता आहे. खोटी कागदपत्र जोडून नोंदणी करण्यात आली होती. सीएससी चालकांच्या भूलथापांना बळी पडू नये असं आवाहन कृषी अधिकाऱ्यांनी दिलंय. राज्यातील नामांकित कंपन्यांच्या ब्रँडची नक्कल करत बाजारामध्ये बनावट कीटकनाशकं विक्री करणाऱ्या टोळ्या पुन्हा सक्रिय झाल्यात. या टोळ्यांना नेमकं कसं रोखायचं याबाबत कृषी विभागानं संभ्रमात आहे. उत्तर महाराष्ट्रामध्ये नुकतंच धाडी टाकून 14 लाखांहून अधिक किमतीची कीटकनाशकं जप्त करण्यात आली आहेत. पालघरमध्ये युरियाचा पुन्हा काळा बाजार उघडकीस आलेला आहे. शेतीसाठी वापरला जाणारा युरिया हा कारखान्याच्या कामासाठी नेला जात असताना पोलिसांनी पकडलाय. युरियाचा संपूर्ण ट्रक बोईसर पोलिसांनी ताब्यात घेतलाय. आता बातमी आहे मुंबईतून. जे रुग्णालयामध्ये येणाऱ्या गरीब रुग्णांवर प्रथमच रोबोटच्या माध्यमातून अद्ययावत पद्धतीने शस्त्रक्रिया करण्यात येणार आहे. नववर्षामध्ये या शस्त्रक्रियांना सुरुवात करण्यात येणार आहे आणि या शस्त्रक्रिया अधिक सुलभ आणि सहज पद्धतीने पार पडाव्यात यासाठी रुग्णालयातील डॉक्टर, परिचारिका आणि तंत्रज्ञांना सध्या प्रशिक्षण देण्यात येत आहे. हे प्रशिक्षण आणि काही तांत्रिक प्रक्रिया पूर्ण होताच रोबोटच्या मदतीने शस्त्रक्रियेला सुरुवात करण्यात येणार आहे. डॉक्टर, परिचारिका आणि तंत्रज्ञ यांना प्रशिक्षण देण्यासाठी रुग्णालयामध्ये सध्या सिम्युलेटरचा वापर केला जातोय. आपण हा प्रस्ताव शासनाकडे पाठपुरावा केला होता. सुदैवाने त्यांनी तो मान्य केला आणि आमचं तेच म्हणणं आहे की ही सर्जरी जर प्रायव्हेटमध्ये केली तर लाखोंचा खर्च होईल, पण इकडे विविध योजनेत त्याला रुग्णांना फारसा खर्च होणार नाही. कदाचित पुढे आम्ही ते महात्मा ज्योतिबा फुलेमध्ये जर ही काय म्हणतात त्याच्यात जर ही योजनेत ही हे ऑपरेशन झालं तर ते अगदीच विनामूल्य देखील होऊ शकेल आणि नवीन वर्षात जे हॉस्पिटल रोबोटिक सर्जरी सर्व्हिसेस द्यायला सज्ज होऊन जाईल. यानंतर आता राजकीय वर्तुळाने एक अत्यंत महत्त्वाची बातमी समोर येते. क्रीडा मंत्री दत्तात्रय भरणे नॉट रिचेबल आहेत. गेल्या 3 दिवसांपासून भरणेंचा कुठलाही संपर्क झालेला नाहीये. भरणे यांचा फोनही स्विच ऑफ येतोय आणि त्यातच भरणेंनी अद्यापही पदभार स्वीकारलेला नाहीये. दरम्यान भरणे यांना मनासारखं खातं न मिळाल्याने ते नाराज असल्याची सध्या राजकीय वर्तुळात चर्चा आहे आणि त्याचमुळे ते नॉट रिचेबल तर नाही ना अशा चर्चांना आता उधाण आलंय.
क्रीडा मंत्री दत्तात्रय भरणे सध्या नॉट रिचेबल आहे. त्यांचा फोन स्विच ऑफ लागतो. गेल्या 3 दिवसांपासून भरणेंना संपर्क करण्याचा प्रयत्न होतोय, मात्र त्यांच्याशी संपर्क होऊ शकलेला नाहीये. या संदर्भात अधिक माहिती देण्यासाठी आमचे प्रतिनिधी नितीन आपल्यासोबत जोडले गेलेले आहेत. नितीन, भरणे नॉट रिचेबल आहे, काय अधिकची माहिती? दत्तात्रय भरणे यांना या मंत्रिमंडळ विस्तारामध्ये कॅबिनेट मंत्रीपदी बढती देण्यात आलेली होती. आधी ते राज्यमंत्री होते. या आधी ज्यावेळेस मंत्री होते त्यावेळेस कॅबिनेट मंत्री झाल्यानंतरही त्यांची नाराजी दिसून येते. मागील 3 दिवसांपासून ते कार्यकर्ते असतील, जवळचे लोक असतील, त्यांच्या संपर्कात नाहीयेत. आणि त्याचबरोबर त्यांनी मंत्रिपदाची शपथ घेतल्यानंतर अद्यापही मंत्रिपदाचा पदभार जो आहे तो मंत्रालयात जाऊन स्वीकारलेला नाहीये. त्यामुळे इंदापूर तालुक्यामध्ये विशेषतः वेगळ्या चर्चा सुरू आहेत की दत्तात्रय भरणे हे त्यांना जे खातं देण्यात आलेलं आहे त्यामुळे नाराज आहे आणि त्याचमुळे ते नॉट रिचेबल असल्याचं किंवा त्यांनी मंत्रिपदाचा पदभार स्वीकारला नसल्याचं बोललं जात आहे. जी, धन्यवाद नितीन आपण दिलेल्या माहितीबद्दल. तर गेल्या 3 दिवसांपासून भरणेंचा संपर्क झालेला नसल्याची माहिती समोर येते. यानंतर इतरही महत्त्वाच्या बातम्यांचा घेऊयात वेगवान आढावा. कल्याणमध्ये भाजपा आमदार सुलभा गायकवाड यांचा अभिनंदनाचा बॅनर फाडल्याची घटना घडलेली आहे. या प्रकरणी कोळशेवाडी पोलीस ठाण्यामध्ये तक्रार दाखल करण्यात आली. 2 जणांनी बॅनर फाडल्याची माहिती आहे. दरम्यान पोलिसांकडून तपास सुरू आहे. डोंबिवली पश्चिम येथील सुभाष रोड परिसरामध्ये भुयारी गटाराचं काम सुरू असताना विजेच्या तारेवर झाड कोसळलं. खोदकामामुळे झाड कोसळलं असून सुदैवाने यात कोणतीही जीवितहानी झाली नाही. घटना सीसीटीव्हीत कैद झाली आहे. बीटी कवडे रोडवर पेट्रोल पंपाजवळील भंगाराच्या दुकानामध्ये फ्रीजमधील कंप्रेसरचा भीषण स्फोट झाला. या स्फोटामध्ये एकाचा मृत्यू झाला असून 3 गंभीर जखमी आहेत. घटनास्थळी पोलिसांनी दाखल होऊन पुढील तपास सुरू केलाय. घरगुती गॅस सिलेंडरमधून मशीनच्या सहाय्याने गॅस काढून अवैधपणे व्यापारी सिलेंडर भरणाऱ्या 4 जणांच्या जेजुरी पोलिसांनी मुसक्या आवळल्यात. पोलिसांच्या या धडक कारवाईमुळे गॅसचा काळाबाजार करणाऱ्या मोठ्या टोळक्याचा पर्दाफाश झालाय. पुण्यातील हडपसर परिसरातील तरुणांना टर्मिनल इंजेक्शन पुरवणाऱ्या महिलेच्या घरावर पोलिसांनी छापेमारी केली. छापेमारीमध्ये तब्बल 1 लाखांचे 160 टर्मिन इंजेक्शनच्या बाटल्या जप्त करण्यात आल्या. अंबिका ठाकूर असं आरोपी महिलेचं नाव असून पोलिसांनी तिला ताब्यात घेतलंय. नाशिकमध्ये टेम्पो आणि 4 चाकीचा समोरासमोर अपघात झाला. अपघातामध्ये कोणतीही जीवितहानी झाली नसून एअरबॅगमुळे कार चालकाचा जीव वाचलाय. अकोल्यात राष्ट्रीय महामार्गावर कार आणि दुचाकीमध्ये भीषण अपघात झाला. या अपघातामध्ये दुचाकीस्वाराचा जागीच मृत्यू झाला असून 1 जण गंभीर जखमी आहे. दुचाकीला पाठीमागून नेणाऱ्या 4 चाकी वाहनाने धडक दिल्याने अपघात झाल्याची माहिती आहे. सरपंच संतोष देशमुख हत्या प्रकरणी लातूर जिल्ह्यातील रेणापुरामध्ये आक्रोश मोर्चाचं आयोजन करण्यात आलं. रेणापुरात 50 पेक्षा जास्त गावातून लोक आक्रोश मोर्चामध्ये सहभागी झाले. श्रीराम विद्यालय ते तहसील कार्यालय असं मोर्चाचं आयोजन करण्यात आलेलं आहे. रेणापुरातील आक्रोश मोर्चामध्ये सरपंच संतोष देशमुख यांची मुलंही सहभागी झाली होती. वडिलांच्या हत्येच्या घटनेमध्ये जे लोक आहेत त्या सर्व दोषींना तात्काळ अटक करून योग्य ती कारवाई करावी अशी मागणी वैभवी संतोष देशमुख हिनं केली. दरम्यान वैभवी देशमुख यावेळी बोलताना भावूक झाली होती. संतोष देशमुख हत्या प्रकरणी उद्या बीडमध्ये मूकमोर्चा काढला जाणार आहे. संतोष देशमुखांच्या मारेकऱ्यांना अटक करा या मागणीसाठी नागरिक आक्रमक झालेत. बीड जिल्हाधिकारी कार्यालयावर हा मोर्चा काढला जाणार आहे. या मोर्चाच्या पार्श्वभूमीवर बीड शहरामध्ये बॅनर्स लावण्यात आलेत. संतोष देशमुख यांना न्याय मिळवून देण्यासाठी उद्या बीडमध्ये सर्वपक्षीय मोर्चा काढला जाणार आहे. या मोर्चामध्ये शरद पवार सहभागी होणार आहेत. पण आता पवार मोर्चामध्ये सहभागी होणार नसल्याची माहिती आमदार संदीप क्षीरसागर यांनी दिली. उद्या सकाळी 10 वाजता बीडच्या डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर चौकातून या मोर्चाला सुरुवात होणार आहे. सरपंच संतोष देशमुख हत्या आणि खंडणी प्रकरणी अटकेमध्ये असणाऱ्या विष्णू चाटेंच्या पोलीस कोठडीमध्ये वाढ झालेली आहे. विष्णू चाटेला 6 जानेवारीपर्यंत पोलीस कोठडी सुनावण्यात आली. विष्णू चाटे हा राष्ट्रवादी अजित पवार पक्षाचा तालुका अध्यक्ष आहे. बीडमध्ये हवेत गोळीबार करणाऱ्या कैलास फडला जामीन मंजूर झालेला आहे. 1 दिवसाची कोठडी संपल्यानंतर फडला परळी कोर्टामध्ये हजर करण्यात आलं. त्यानंतर परळी कोर्टानं त्याला जामीन मंजूर केलाय.
राजगुरुनगरमधील 2 अल्पवयीन मुलींच्या हत्या प्रकरणी आरोपीला 4 दिवसांची पोलीस कोठडी सुनावण्यात आली आहे. हे हत्या प्रकरण फास्ट ट्रॅक कोर्टामध्ये चालवून आरोपीला फाशी द्यावी अशी मागणी नातेवाईकांनी केली आहे. राजगुरुनगर शहरातील 2 बहिणींच्या हत्याकांड प्रकरणाचे पडसाद आता राजगुरुनगर शहरात दिसलेले आहेत. आंदोलकांनी पुणे नाशिक महामार्ग रोखून धरला होता. मात्र आंदोलकांमध्ये 2 गट पडल्यानं मोर्चा मागे घेण्यात आला आणि आता पोलीस स्टेशन बाहेर ठिय्या आंदोलन करण्यात येत आहे. आरोपीला फाशी देण्याची मागणी या आंदोलकांकडून होतीये. राजगुरुनगरचं प्रकरण फास्ट ट्रॅक कोर्टामध्ये चालवून या प्रकरणी लवकरात लवकर चार्जशीट दाखल होईल असं राज्य महिला आयोगाच्या अध्यक्ष रुपाली चाकणकर यांनी म्हटलेलं आहे. तुळजापूरच्या मेसाई जवळगा गावाच्या सरपंचावर जीवघेणा हल्ला झाला. यावेळी सरपंच नामदेव निकम यांना पेट्रोल टाकून जाळण्याचा प्रयत्न करण्यात आला. पवनचक्कीच्या स्वादातून हल्ला झाल्याचा प्राथमिक अंदाज आहे. उरण तालुक्यातल्या पागोटे गावामध्ये धुडगूस घालणाऱ्या गावगुंडांना कोर्टाच्या आदेशानं गुन्हा दाखल करण्यात आला. मात्र अजूनही गावगुंड मोकाट असून त्यांना अटक करण्यात आलेली नाही. माझं संतोष देशमुख होण्याची वाट पाहताय का, असं संतप्त सवाल पागोटे गावचे सरपंच कुणाल पाटील यांनी केलेला आहे. सतीश वाघ यांचे अपहरण करून हत्या केल्यानंतर आरोपींना भीमा नदीमध्ये हत्या टाकल्याचं समोर येते. पोलिसांना सुगावा लागू नये म्हणून आरोपी नवनाथ गुरसाळे आणि त्यांचा साथीदार आरोपी अतिश जाधव या दोघांनी मिळून हे कृत्य केलेले आहे. दरम्यान त्यांची पत्नी मोहिनी वाघ हिला अटक करण्यात आली आहे. दहावी आणि 12वीची परीक्षा देणाऱ्या विद्यार्थ्यांना बोर्ड परीक्षा रद्द झाल्याचा मेसेज आलेला आहे का? व्हॉट्सअपवरचा जर तुम्हाला असा मेसेज आला असेल तर ही बातमी पहा, कारण आम्ही या व्हायरल मेसेजची पडताळणी केली. त्यावेळेस नेमकं काय सत्य समोर आलेलं आहे पाहूयात. 10वीची बोर्ड परीक्षा आता बंद होणार. हे मेसेज पाहिले तर तुम्हालाही आश्चर्याचा धक्का बसेल. यामध्ये काय लिहिलंय पहा. आता 10वीची बोर्ड परीक्षा बंद होणार असून फक्त 12वी बोर्डच राहणार. पण सोशल मीडियावर जे व्हायरल होतंय ते खरं आहे का? 10वीची बोर्ड परीक्षा आता बंद होणार. फक्त 12वी बोर्डाचीच परीक्षा होणार. व्हायरल मेसेज मागचं सत्य काय? दरवर्षी लाखो विद्यार्थी 10वीची परीक्षा देतात. त्यामुळे या दाव्याची सत्यता पडताळून त्याचं सत्य सांगणं गरजेचं आहे. पण व्हायरल होत असलेल्या मेसेजमध्ये नेमका काय दावा केलाय ते आधी पाहूया. नवीन शिक्षण धोरणाला केंद्रीय कॅबिनेटची मंजुरी मिळाली आहे. त्यामुळे 2023च्या धोरणानुसार नवीन शिक्षण धोरण लागू झालंय. त्यानुसार आता 10वी बोर्ड परीक्षा होणार नाही. इतकंच नाही तर फक्त आता 12वीची बोर्ड परीक्षा होणार असा दावा मेसेजमध्ये केलाय. तसंच नर्सरी पासून ते कॉलेज पर्यंत शिक्षण किती वर्षानुसार असेल हे देखील सांगण्यात आलंय. त्यामुळे हा मेसेज पाहून विद्यार्थ्यांसह पालकांमध्ये संभ्रम निर्माण झालाय. कारण बोर्ड परीक्षेच्या तयारीसाठी पालक मुलांसाठी लाखो रुपये खर्च करतात. शाळेव्यतिरिक्त अधिकचे क्लासही लावतात. त्यामुळे याचं सत्य सांगणं गरजेचं आहे. यासाठी आमच्या व्हायरल सत्य टीमनं पडताळणी सुरू केली. याबाबत बोर्डाकडून अधिक माहिती मिळू शकते. आम्ही अधिक माहिती मिळवली असता काय सत्य समोर आलं पाहूयात. सरकारनं नवीन शिक्षण धोरण लागू केलेलं नाही. 10वी 12वीची बोर्ड परीक्षा नियमित होणार. सोशल मीडियावर व्हायरल झालेला मेसेज खोटा आहे. विद्यार्थ्यांची दिशाभूल करण्यासाठी ही पोस्ट व्हायरल केली जातीये. सरकारनं असं कोणतंही धोरण राबवलेलं नाही. विद्यार्थ्यांबद्दलच नव्हे तर कोणतेही निर्णय बदलले असते तर सरकारनं आधी माहिती दिली असती. त्यामुळे आमच्या पडताळणीत 10वीची बोर्ड परीक्षा बंद होणार असल्याचा दावा असत्य ठरलाय. ब्युरो रिपोर्ट, साम टीव्ही न्यूज.
आणि आता घाटकोपरमधून एक मोठी बातमी समोर येते। घाटकोपरमध्ये भरधाव टेम्पोनं 5 ते 6 जणांना चिरडलेले। टेम्पोच्या धडकेमध्ये एका महिलेचा मृत्यू झाला। घाटकोपरच्या चिरागनगर मार्केट परिसरामधली धक्कादायक घटना। एका टेम्पोनं जवळपास 5 ते 6 जणांना चिरडलेले आणि या टेम्पोच्या धडकेमध्ये एका महिलेचा दुर्दैवी मृत्यू झालाय। आपण हा जो टेम्पो बघतोय, या टेम्पोनेच जवळपास 5 ते 6 जणांना चिरडलेले आणि या टेम्पोच्या धडकेमध्ये एका महिलेचा मृत्यू झाल्याची अपडेट सध्या समोर येते। घाटकोपर मुंबईतले दृश्य आहे। या टेम्पोच्या धडकेमध्ये एका महिलेचा मृत्यू झालेला आहे। या संदर्भात अधिक माहिती देत आहेत आमचे प्रतिनिधी मयूर राणे। मयूर, कशी घडली ही संपूर्ण घटना? ही घटना घाटकोपर चिरागनगर परिसरात घडलेली आहे। एक टेम्पो चालक होता, तो नशेच्या आहारी गेला होता। त्याने तब्बल 7 ते 8 जणांना गाडीच्या खाली चिरडले आहे। त्याच्यामध्ये एका महिलेचा आहे तो दुर्दैवी मृत्यू झाल्याची कळले आहे। आता सध्या घटनास्थळी पाहायला गेलं तर चिरागनगर पोलीस स्टेशन असेल, त्यांनी त्या जो टेम्पो चालक होता त्याला ताब्यात घेतले आहे। त्याची आता पुढील चौकशी आहे ती सध्या करत आहे। तर पाहायला गेलं तर चिरागनगर तिथे मच्छी मार्केट आहे, तिथे आता तणावाचे वातावरण आहे। तिथे आता पोलीस बंदोबस्त असेल तो मोठ्या प्रमाणात तैनात केलेला पाहायला मिळत आहे। जी, धन्यवाद मयूर आपण दिलेल्या माहितीबद्दल। तर घाटकोपरमधली दृश्य आहे। घाटकोपरमध्ये या टेम्पोच्या धडकेमध्ये एका महिलेचा मृत्यू झालेला आणि टेम्पो चालक हा मद्यधुंद अवस्थेत असल्याची माहिती आमचे प्रतिनिधी मयूर राणे यांनी दिलेली आहे।